आजोबांच्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या भागात आपण हिमालयातील गुहेत स्वामींनी वाघांचा उद्धार कसा केला हे पाहिले. आज आपण पाहणार आहोत श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा 8वा अध्याय. श्री क्षेत्र हरिद्वार येथे स्वामींनी 2 कुष्ठरोगी मल्लांना दिलेले जीवनदान आणि एका गर्विष्ठ ब्राह्मणाला शिकवलेला धडा. आजोबांची ही कथा सत्याचा आणि कर्माचा मार्ग दाखवणारी आहे. आजोबा, हरिद्वार मध्ये स्वामींनी कोणाला बरं केलं आणि ते मल्ल नक्की कोण होते? श्री गुरु लीलामृत अध्याय 8वा. बाळा, हरिद्वार मध्ये 2 ब्राह्मण भाऊ राहत होते जे मल्ल विद्येत खूप निपुण होते. पिळदार शरीर असूनही ते अत्यंत उन्मत्त, दुष्ट आणि क्रूर स्वभावाचे होते. स्वसामर्थ्याचा वापर ते लोकांना छळण्यासाठी, साधूंची निंदा करण्यासाठी आणि परधनाचा अपहार करण्यासाठी करत. त्यांच्या जाचाला कंटाळलेले लोक देवाला प्रार्थना करत की यांना मारून टाका. शेवटी त्यांच्या कुकर्माची फळं त्यांना भोगावी लागली आणि त्यांना रक्तपिती म्हणजे महारोग झाला. हात पायाची बोटं झडली, अंगातून पू रक्त वाहू लागलं आणि दुर्गंधीमुळे घरच्यांनीही त्यांना बाहेर काढलं. अशी 12 वर्ष गेल्यावर त्यांना स्वतःच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. मग स्वामी त्यांच्या मदतीला आले का? हो बाळा, स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी जेवायला बसले होते, पण त्या रोग्यांचा टाहो ऐकून ते ताट सोडून तातडीने गंगेकाठी गेले. स्वामींनी आपल्या चरण कमलांनी त्या दोघांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य, त्यांची व्याधी समूळ नष्ट झाली आणि त्यांचं शरीर सोन्यासारखं झालं. स्वामींनी त्यांना उर्वरित आयुष्य भगवत सेवेत घालवण्याची आज्ञा दिली. बाळा, तिथेच एक गर्विष्ठ ब्राह्मण उभा होता जो स्वामींची कुचेष्टा करत होता. त्याने विचारलं, काय हो, आपण कोण, कुठून आलात? स्वामींनी त्याच्याकडे अशा भेदक नजरेने पाहिलं की तो जागीच गप्प बसला. स्वामी त्याला म्हणाले, तू माझी चौकशी करू नकोस. तुझा पाढा मीच वाचतो. तू पूर्वजन्मी हस्तिनापुरातील एक शिकारी होतास. मद्यपान, हत्या आणि परस्त्री गमन केल्यामुळे तुझे नाक कापून आणि डोळे फोडून तुला देशाबाहेर काढलं होतं. त्यानंतर 2 वेळा पक्षाचा जन्म घेऊन आता तू ब्राह्मण झालास, पण तुझे दुष्ट संस्कार अजूनही गेले नाहीत. काल रात्री तू एका निष्पाप गायीचा वध केलास. काय? त्यांनी गायीला मारलं? मग पुढे काय झालं? तो ब्राह्मण भीतीने थरथरा कापू लागला. स्वामी त्याला सर्वांसमक्ष त्याच्या घरी घेऊन गेले आणि तिथे खरोखरच मृत गाय पडलेली दिसली. जेव्हा लोकांनी त्याचा धिक्कार केला तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, जर तुला पश्चात्ताप झाला असेल तर माझे तीर्थ ह्या गायीवर शिंपड. ब्राह्मणाने स्वामींचे चरणोदक घेऊन नामस्मरण करत त्या मृत गायीवर शिंपडले आणि ती मरून पडलेली गाय चक्क जिवंत होऊन उठून बसली. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. वा आजोबा, म्हणजे स्वामींनी कुष्ठरोग्यांना बरं केलं आणि मेलेल्या गायीलाही जिवंत केलं. हो बाळा, याच वेळी स्वामींनी स्वतःची माहिती दिली. ते यजुर्वेदी ब्राह्मण असून त्यांचं नाव नृसिंह भान आहे आणि ते दत्तनगरचे निवासी आहेत. स्वामींनी उपदेश दिला की भूतदया ठेवा, स्वधर्माने वागा आणि विवेक बाळगा. हा अध्याय वाचल्याने सर्व संकटांचे निवारण होते. हरिद्वारच्या पावन तीरावरील ही कथा आपल्याला कर्माची शिकवण देते. पश्चाताप आणि गुरूंची कृपा असेल तर अशक्यही शक्य होतं. स्वामी चरित्राचा हा अद्भुत प्रवास असाच पुढे सुरू राहील. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.